सध्या भाजी एवढे स्वस्त की आठवडी बाजारात गेल्यानंतर ही पेंडी 5 रुपयाक, तो फ्लॉवरचा गड्डो 10 रुपयाक असा म्हणता म्हणता ढीगभर भाजी घरात येतात. आता घेतले म्हणजे पण झाला नाही, ते संपवूक पण हवे आठवड्याभरात, कारण पुढचो आठवडी बाजार वाट बघतलो. तर आता हे भाजी संपवायची कसे? तर ही अशी पावभाजी करून तुमका सांगू, ह्या 2 महिन्यामध्ये 10 ते 12 वेळा माझ्याकडे पावभाजी झाली असतली. आणि ही पावभाजी खाऊन खाऊन आमच्याकडे कोण कंटाळत पण नाही, कारण नाही म्हटला तरी सगळ्यांचा आवडीचा विषय. 10 महिने काय ह्या पावभाजीचो वास वारून असता, पण जसे हे 2 महिने थंडीचे येतात ना, तेव्हा मात्र पावभाजी हवीशी वाटतं आणि ती बनता. आणि चुकून जर तुमच्याकडे जास्तीची पावभाजी झाली तर रात्रीचे पाव, दुसऱ्या दिवशी चपाती आणि पुन्हा रात्री भात असा करून तुम्ही ही पावभाजी संपू शकतात. कारण शेई पावभाजी लागताच एकदम भारी. आमच्याकडे नाही जात ही पावभाजी कधी वाया. आणि माका तर वाटता बाहेर कशाक पावभाजी खायची, घरात 15 ते 20 मिनिटात ही पावभाजी बनवू शकता आणि तुमचा त्यात मन पोट सगळा भरेपर्यंत ही खाऊ शकता. अशी ही साधी सोपी सुटसुटीत पद्धत आवडतलीच तुमका. आणि आवडली तर ह्यो हिवाळा संपूच्या आधी या पद्धतीने तुम्ही पावभाजी करून बघा. आणि ही जर पावभाजीची रेसिपी तुमका आवडली तर व्हिडिओ लाईक करूक मात्र विसरू नका. चला तर मग या पावभाजी खाऊक.